हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी खूप दिवसानंतर शूट करते आहे. माझं काम चालू आहे, म्हणजे आता थोडा ब्रेक घेतला आहे मी. आज आहे फ्रायडे आणि उद्या ॲक्च्युली आम्ही थोडं फिरायला जाणार आहे. सो म्हटलं की लेट्स व्लॉग. मला खूप इच्छा होती. आज फ्रायडे आहे बट आज खूपच जास्त काम आहे. माझी अजून पॅकिंग आहे, माझी पॅकिंग आहे, माझ्या हस्बंडची पॅकिंग तर ठीक आहे ते करतील. बट देन ओवीची पूर्ण पॅकिंग आहे, खूप पॅकिंग राहिली आहे आणि काम तर आज खूपच जास्त आहे. सो सगळं कंप्लीट करून मला मंडेची मी सुट्टी घेतली. सो मला मंडेचंसुद्धा काम कंप्लीट करून जायचं आहे, सो दॅट कोणावर बर्डन नाही यायला पाहिजे. सो माझं लॉगआउट झालेलं आहे. 9:30 होऊन गेलेत, 9:40 झालेत ॲक्च्युली. सो म्हटलं ॲटलीस्ट पॅकिंग स्टार्ट करावी. सो मी आधी माझी पॅकिंग करणार आहे, त्याच्यानंतर ओवीची पॅकिंग करणार आहे. विदाउट एनी फर्दर लेट्स गेट स्टार्टेड. नाही तर खूप लेट होईल. जास्त काही घेऊन नाही जाणार आहे बिकॉज 2 दिवसच जायचं आहे. सो आम्ही रिलॅक्स होण्यासाठी जाणार आहे, जास्त एक्सप्लोर नाही करणार आहे. आणि हा व्हिडिओ पण मी खूप रॉ आणि रिअलच ठेवेल. गुड मॉर्निंग. इथे बघ, येतं गुड मॉर्निंग. सो आता आम्ही निघालो आहे. 5:30 वाजलेत आय गेस. डॅडी येते ना, डोर लॉक करून येते. ओके, सी यू. इकडे बघ ग, हस ग. आई हसाओ. कोथरूड कडनं जाणार, चांदणी चौकातनं जाणार ग. मग आम्हाला ओला कुठं करून देणार. हाय गाईस, सो अशी अपडेट आहे की आम्ही आता स्वारगेटला पोहोचलो. बट आता आम्हाला समजलं की आमची गाडीचे टायर पंक्चर आहे. सो आता ठीक करतो, मग निघतो. थांबलाय का म्हणजे बंद पडलं? दोघं एकटाच मग स्लो चालू, म्हणजे स्लो आहे. तर बघा ओव्हरटेक केलं. ट्रॅफिक होतं. गुड मॉर्निंग बाबू. आता आपण ब्रेकफास्ट करायला थांबायचं. ओके, ओवी सांग ग पुढच्याला चला म्हणा लवकर. कुठं जायचंय तुला? बीचला. व्हिडिओ काढते मी तुला. व्हिडिओमध्ये तुला बघायचं नाही किती छान छान. आणि आता उभी काय खाणार आहे? ते काय सांग? डोसा खाणार आहे वे डोसा. ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो 10 वाजता आणि थंडी वाजता म्हणजे वाटते की हां वाजता तिथे थंडी वाजते. ठीक आहे, बंदच केलं. एसीच बंद केला. ठीक आहे. सो 10:30 वाजता आम्ही थांब ना. सो 10:30 वाजता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि आता वाजले 11:15. थोडं लेट झालं. अजून 1-2 तास लागेल पोचायला. पोचल्यावर बोलू. हा बंद करते. इकडे आहे का? सो आम्ही पोचलो आहे सँड कॅसल या रिसॉर्टला आणि 1:40 झालं आहेत. ॲक्च्युली 12:30चं चेक इन होतं बट लेट झालं आम्हाला. ओवी झोपली. आता लंचचं बघू. ब्रेकफास्ट केला आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. अभि गेला आहे पार्किंगचं विचारायला बिकॉज इथं कोणीच नाही आहे. रिसेप्शनला पण कोणी नाही आहे. आय थिंक भेटला आहे. चेक इन करतो आहे तो. सो या एक छोटासा रूम टूर पण देईल मी. लेट्स सी.
सो आता मी बीचवरती निघालो आहे, 6:30 वाजलेत. खूप छान आहे आणि जास्त हे पण नाही आहे, जास्त लोक पण नाही आहेत, त्यामुळे खूप छान वाटते. मी तुमच्यासोबत व्ह्यू शेअर करते. सो आम्ही ज्या बीचवरती आलो आहे त्या बीचवरती अजिबात गर्दी नाही आहे. सी छान आहे. मी तुम्हाला या बीचचं नाव सांगेल बिकॉज मी विसरली आहे आता. इकडे बघ कसं वाटतंय. सनसेट झालेला आहे. फुल एन्जॉय करते. आता आम्ही निघालो आहे डिनर करायला. कुठे जायचं बाबू आपण डिनर करायला? डिनर करायला जायचं. डॅडाला विचार. डिनर फिश खाणार ना तू? ओके लेट्स गो. ओवी तू फिश खाती? आवडतो ओवीला फिश. आवडते ओवीला फिश? इकडे बघू बघू कशी फिश खाते. अरे वा. तोंडात संपलं हाय अजून. तू खाणार ओवी? मी फिश खाते म्हणून. आमचं जस्ट जेवण झालं. निसर्ग कुठलं होतं? निसर्ग सी व्ह्यू रिसॉर्टला. ओ तू फिश खाल्ला? तू फिश खाल्लास का सांग? मस्त स्किन केअर. अबे लाईट गेली. कसलं स्किन केअर आणि कसलं काय. आली 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 लाईट आली. कितीही लेट झालं तरी स्किन केअर करायचंच, मेकअप रिमूव्ह करायचंच, किती कंटाळा येऊ द्या. गुड मॉर्निंग. सो आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही निघालो बीचवरती. प्लॅन नव्हता असं काय, बट देन लेट्स गो. किती 11 वाजलेत ना आता सकाळचे 11 वाजलेत. कोणीच नाही बीचवरती, जास्त ऊन पण नाही आहे. दुपारचे 1 वाजल्यात. आम्ही निघालोय जेवायला. ते जवळच आहे एक रेस्टॉरंट. अपडेट अशी आहे, आम्ही थांब नाही येतोय. सो अपडेट अशी आहे की आम्ही जिथे जेवायला जाणार होतो तिथे त्याला जसा फिश पाहिजे तसं भेटला नाही. सो मी आता दुसऱ्या ठिकाणी आलोय. अभि गेलाय विचारायला. लेट्स सी काय काढायचं. ऊन आहे ना बाहेर. सो गाईज बघा इथं आमची आहे ओवी. कुठं बसले दाखवू का ग? ही आहे ओवी. हाय कर ओवी. आता इतकी गरमी आहे ना, खूपच गरम होत आहे. आता फुल AC लावून आम्ही बसले. AC मध्ये. एसी ऑन आहे ना ग ओवी? कुठे आहे सांग. छान वाटते का ग एसीत? ओके
सी यू म्हण, सी यू म्हण. होतो ना तिथे पण व्हेज होतं, नॉनव्हेज नव्हतं. सो आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलोय. हो, इथे पाणी पण दिसते है ना गोवी. ओवी काय करते तू? छान वाटते तुला इथे? मी जाऊ म्हणता मस्त बीच साईडला. मला आठवते हा काय तर झालं होतं टर्न घ्यायला. आपण पुढेपर्यंत गेलो. मी आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम खाते. आम्ही आता मस्त चहा पिला आणि आता सनसेट होत आहे. परत आम्ही बीचवर आलोय. तर लास्ट आहे बिकॉज उद्या चेकआउट करायचं आहे. ओवी ओवी सो आता इथं आम्ही डिनर करायला आलो होतो आणि माझी बिलकुल पण इच्छा नव्हती काही बोलायची बिकॉज मी खूपच जास्त थकली होती. सो दिस इज दी नेक्स्ट डे. आम्ही चेकआउट करून निघालो. सो जाता जाता आम्ही ब्रेकफास्ट केला, मोदक ट्राय केले आणि तिथली घावन चटणी पण ट्राय केली. खूप छान होती. सो अशी होती आमची 2 दिवसाची ही जर्नी. छोटासा वेकेशन मच नीडेड होता बिकॉज तेच रुटीन चालू होतं आणि खूप छान वाटलं. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड आय विल सी यू इन माय नेक्स्ट वन. टिल देन बाय. आणि मला ओवी, आय लव्ह यू ओवी.